बघा, एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा अंगवस्त्र आहे. मी मागेही बोललो होतो. त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्याच्यामुळे अमित शहाकडे जाऊन ते मागणी करू शकतात. पण देवेंद्र फडणवीस ऐकतील असं मला वाटत नाही. माझी जी काय माहिती आहे त्यानुसार त्याने आपले नगरसेवक शिंद्यांनी ते मुंबईतल्या ताज लँडसाईन हॉटेलमध्ये बंद करून ठेवले. ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतं. आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले, ते सुरतला गेले होते, सुरक्षित ठिकाणी. त्यांनी नगरसेवकसुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते. आमदारांना सुरतला नेलं आणि नगरसेवकांना इथे कोंडून ठेवलं. कारण त्यांच्यासाठी सुरक्षित जागा ही सुरत हीच आहे, जिथे भारतीय जनता पक्षाचं त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीची सुद्धा भीती वाटते. याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात जिथे ते डेप्युटी CM आहेत, जिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत, गृहमंत्री त्यांच्याकडे भाजपकडे आहेत, तरीही एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फोडले जातील, पळवले जातील, अपहरण केलं जाईल अशी भीती वाटत असेल तर तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक तुमचे आहेत ते मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेश येत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे. भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे. ठीक आहे, बघू ना काय होतं इथे. नगरसेवक जे आहेत सगळे जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत. ते मूळचे शिवसैनिकच आहेत. ते मूळचे शिवसैनिकच आहेत. आणि जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे, असं आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधनं असतात संपर्काची, दळणवळणाची, संदेश देण्याची, त्यानुसार संदेश येतच असतात. तुमची सत्ता स्थापना होऊ शकते. बघा, काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये, ही सगळ्यांची भावना आहे. आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो. काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली. काल उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली. अनेकांशी चर्चा सुरू आहेत. आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. बघा, एक लक्षात घ्या, दावा म्हणण्यापेक्षा जे आकडे आहेत ते आकडे जवळजवळ समसमान आहेत ना. 4चा फरक आहे. 4चा एवढा मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, ज्याने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला, प्रचंड ताकद, प्रचंड पैसा, सत्ता याचा वापर करून पण त्यांना फक्त 4चंच बहुमत मिळालं आहे. आणि मी तुम्हाला एक ऐतिहासिक सत्य सांगतो, तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असतं. हे लक्षात घ्या. बहुमत हे चंचल असतं, पाऱ्यासारखं. ते इथून तिथे, तिथून इथे कधी सरकू शकतं. हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा आहे, एवढंच सांगतो. आणि महायुतीचा महापौर बसला असता तर 29 नगरसेवक कोंडून नसते ठेवले ना त्यांच्या सहकारी गटानं. जर एवढं सोपं असतं तर 29 नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले. ह्याच्यावरती आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे? त्यांची सुटका करा. त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचं कदाचित अपहरण झालं म्हणून तक्रार देऊ शकतात.
नाही, डावोसला ते आहेत, काही गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात. ते अनेक वर्ष डावोसला जातात, पण गुंतवणूक का महाराष्ट्रात दिसत नाही कुठे. त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत. त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही. आणि डावोसला बसून पण ते महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून. तर डावोसला जाता कशाला? मग इथे बसून डावोसची इन्व्हेस्टमेंट आणा ना तुम्ही. फडणवीस महाराष्ट्रात नसले तरी तर राज्याचे मुख्यमंत्री आहेतच ना. फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शहांच्या पक्षाचा इथे महापौर व्हावा? याचं उत्तर मला तुम्ही द्या की देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शहा यांचा जो पक्ष आहे आणि त्याचे जे 29 नगरसेवक आहेत त्यांना कोंडून ठेवलं आहे आणि जे हट्ट धरून बसलेत की आमचाच महापौर करा, हे फडणवीस करतील का? मी फडणवीसांना जे काही ओळखतो बरं का, ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत. एवढंच सांगतो. हे असं आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, मी आज ऐकलं की मुंबईतल्या मराठी मतदारांनी आम्हाला मतदान केलं, शिवसेनेला नाही. मग हे 76 आले कुठून? आपण जे म्हणताय ना की मुंबईतल्या मराठी मतदारांनी आम्हाला म्हणजे भाजपला मतदान केलं असा दावा जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर तुम्ही सांगताय 76 हा आकडा आला कुठून? त्यांची त्यातनं बहुसंख्य त्यातले भाजपचेच आहेत. हां, नगरसेवक स्वतःच्याच राज्यात जर लपून ठेवायची वेळ येत असेल, या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दाखवून दिलं आहे. राज्य त्यांचं, गृहमंत्री त्यांचा, मुख्यमंत्री त्यांचा, संपूर्ण बहुमताचं सरकार, दादागिरी त्यांची, गुंडगिरी त्यांची, माफिया त्यांचे. तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात. या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्ण खतम झालेली. शिवसेनेचा डुप्लिकेट शिवसेनेचा नाही ना, ही शिवसेना नसून अमित शहांची सेना असं आम्ही वारंवार सांगतो आहोत. म्हणजेच अमित शहांना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा आहे. अमित शहांना एकनाथ शिंदेच्या गटाच्या, स्वतःच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा माणूस बसवायचा आहे आणि देवेंद्र फडणवीस त्याला मान्यता देणार नाही. पण बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष ते आम्ही बघू ना, त्यामुळे ते आम्ही पाहू ना, महापौर असावा, ते आम्ही पाहू ना. शिवसेनेचा महापौर असावा, असायला पाहिजे, असायलाच पाहिजे. पण बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीलाच एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांनी मुंबईचं महापौरपद किंवा मुंबई भाजपला दान केली, भाजपच्या घशात घातली. याबद्दल त्यांना बाळासाहेब ठाकरे कधीच माफ करणार नाहीत. हो, पण मला असं वाटतं की तुम्ही थोडं थांबलं पाहिजे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कशाला द्यायची? जे 29 नगरसेवक कोंडले गेलेले आहेत त्यांचा जो कोंडमारा सुरू आहे तो मराठी अस्मितेचाही कोंडमारा आहे ना त्यांचा. निवडून आले वगैरे ठीक आहे, पण शेवटी मुंबई ही भाजप धर्जिण्या भांडवलदारांच्या हातात जावी असं कोणालाच वाटणार नाही. एकनाथ शिंदे सोडले तर असं कोणालाच वाटणार नाही. जसं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या विचारधारेसाठी वगैरे बंड केलं, तसा बंड करण्याचा अधिकार विचारधारेसाठी इतरांना सुद्धा असू शकतो त्यांच्या पक्षामध्ये. नाही, मला देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्याच्यावरती महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांचं ऐकलं जातं. राज ठाकरे यांना दुर्दैवानं कमी जागा मिळाल्या आणि हे दुःख सगळ्यांना आहे आम्हाला. आम्ही आत्ता राजसाहेबांच्या पक्षाचे एक उमेदवार आले होते आमच्याकडले, ते हे सांगायला की शिवसेनेनं आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पण थोड्या मताने मी पडलो. आम्ही ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. दुर्दैवानं फार मोठं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरी येऊ शकलं नाही तरी मी त्यांना फडणवीस म्हणतात किंवा काड्या घालतायत तसं काही लुजर वगैरे मानत नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं सगळ्यात मोठं भूमिका होती की मराठी माणसानं एकत्र यावं, एकजूट व्हावी. मी असं मानतो की शिवसेनेचे निवडून आलेले 66 लोक ते राजसाहेबांचेच आहेत आणि मनसेचे 6-7 लोक जे आले तेही आमचेच आहेत. याला जेव्हा आम्ही प्रीतिसंगम म्हणतो तेव्हा या प्रीतिसंगमाची भीती त्यांना वाटते. आमचे 4 आले आणि त्यांचे 10 जास्त आले
ह्याच्यासाठी ही ठाकरे बंधूंची युती झाली नव्हती मिस्टर फडणवीस. एक लक्षात घ्या. आमच्यावरती आमचे नगरसेवक लपून ठेवायची वेळ आलेली नाही आहे तुम्ही फोडाल वगैरे म्हणून. आम्ही ठाम आहोत. तुमचेच लोक लपवले जात आहेत. लुजर वगैरे कोणी नाही. आम्ही विनर आहोत, आम्ही गेनर आहोत. ठाकरे बंधू अशी युती आहे, स्वतंत्र कोणी नाही. नाही, काँग्रेस स्वतंत्र उभी राहिल्यामुळे काही ठिकाणी हा प्रकार झालेला आहे. आता त्याला काय आम्ही करू शकतो? काँग्रेस हा एक खूप मोठा भारतीय जनता पक्षाप्रमाणे राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला असं एकंदरीत दिसतं आहे. पण तरीही काँग्रेसला 25पेक्षा जास्त जागा महानगरपालिकेत मिळाल्या, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. आणि उद्याच्या वाटचालीमध्ये हे सर्व नगरसेवक जे आहेत हे आमच्याबरोबरच राहणार आहेत. काही आता या क्षणी त्याचं विश्लेषण करता येणार नाही, पण काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे, ते नाकारता येत नाही. काँग्रेसला 25पेक्षा जास्त जागा मुंबईत मिळाल्या आहेत. साधारण मुंबईतली 30 त्यांची ताकद कायम राहिलेली आहे याआधीसुद्धा, आणि जवळजवळ तेवढ्या जागा त्यांनी मिळवल्यात. त्याच्यामुळे यश अपयशाचं विश्लेषण करण्यापेक्षा ज्या जागा त्यांच्या जिंकून आलेल्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या पुढल्या लढाईमध्ये आमच्याबरोबर राहतील. त्याआधी कोंडलेले नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा. तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे त्या 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँडसर नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे. त्यांना मोकळं करा. त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं का. नाहीतर आज मी तिथे ताज लँडसरमध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत, तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी. बघा की का जाऊ नये नाही, जायला काही तिकडे जात नाही, पण जाणार आहात. जाणार आहोत आम्ही. कोण कोण जाऊ? नाही जाऊ ना, आम्ही सगळेच जाणार तिकडे. कोण कोण? बघा ना. त्याच्यामुळे उगाच आमच्यावर संशय घेतला जाईल काहीतरी. मला कालच जायचं होतं, म्हटलं अरे बापरे, इथे तर कैदखाना केला, एरवडा जेल केली आहे तिथे. उद्धव ठाकरेही जाऊ शकतात. तुम्ही एकटेच जातात की सगळे एकत्रित जातात? अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची साथ संगत सोडल्याशिवाय ह्या युतीला काही अर्थ नाही. पुण्यात त्यांना लोकांनी यासाठी नाकारलं की त्यांचा 2 दगडावर पाय. ते सत्तेमध्ये सुद्धा आहेत आणि सत्तेच्या विरुद्ध, त्याच सत्तेच्या विरुद्ध लाखोल्या वाहत आहेत. तुम्ही महायुतीमध्ये सुद्धा आहात आणि महाविकास आघाडीशी युती करताय, हा काय प्रकार आहे? त्याच्यामुळे ही दोहरी नीती जी आहे, हे डबल स्टँडर्ड जे आहे, ते पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या लोकांनी नाकारलं.